वीर, आज काय खाणार? व्हेज बिर्याणी पण आहे ना. व्हेज दम बिर्याणी? हो. ओके, चालेल. चल बनवूया. तर आता इथे मी कांदे तळायसाठी घेत आहे. तर इथे मी कांदे टाकले आहे, तळायसाठी ठेवले आहे. तर इथे मी आता सोया चंक घेतले, ते थोडं पाण्यामध्ये भिजवून घेतले होते आणि पाणी काढून घेतलं होतं त्याचं. त्याच्यामध्ये आलू आणि थोडंसं पनीर टाकलं आहे. त्यामध्ये हंकर टाकलं आहे, 2 चम्मच बिर्याणी मसाला टाकला आहे, 2 मिरची टाकली आहे आणि लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेतली आहे. तर यामध्ये थोडेसे पुदिन्याचे पानं आणि कोरिअँडर टाकले आहे आणि छान मिक्स करून असं ठेवून दिलं आहे. तर आता आपल्या इकडे कांदे पण तळले आहे. तर आता मी हे कांदे काढून घेतले आहे. तर आता आपण ह्याच तेलामध्ये आपण जे मॅरिनेशन करून ठेवलं होतं ते सगळं मी यामध्ये टाकून घेतलं आहे. तर आता मी इथे ते आपण जे कांदे तळले ते पण थोडेसे कांदे टाकले आहे आणि थोडेसे टोमॅटोचे स्लाइस टाकले आहे, मोठे मोठे काप करून. तर आता याला छान असं आपण फिरवून घ्यायचं आणि त्याला शिजू द्यायचं. तर त्यामध्ये थोडंसं हळद आणि तिखट मीठ मी या स्टेजला टाकून घेतलं होतं. तर तुम्ही चवीनुसार टाकून घ्याल. तर आता आपण राईसची तयारी करूया. तर आता इथे पाणी उकळलेलं आहे, त्यामध्ये टाकले आहे राईस, तेल, सॉल्ट आणि खडे मसाले. तर राईस आपल्याला इथे 70 to 80% असा कुक करून घ्यायचा आहे. तर इथं मी यासोबत करत आहे कोशिंबीर. तर इथे मी फक्त काकडी आणि कांदा घेतला आहे, त्यामध्ये ब्लॅक पेपर पावडर टाकलं आहे, मीठ टाकलं आहे आणि दही टाकून घेतलं आहे. तर आपला राईस पण कुक झालेला आहे. तर आता इकडे बघू शकता तुम्ही, बिर्याणी पण छान अशी मस्त तेल सुटलं आहे, शिजले आहे आणि आलू पण मी चेक केला होता, थोडंसं आलू पण शिजत आले होता. तर आता इथे आपण लेयर्स करून घेऊया. आपला राईस जो झाला होता तो राईस टाकून घेतला आहे, त्यावर टाकले आहे थोडंसं तूप आणि कांदे टाकले आहे तळलेले. त्याच्यानंतर पुदिना आणि कोरिअँडर टाकले आहे. त्यानंतर परत एकदा लेअर केली आहे राईसची. तर अशा प्रकारे आपण लेअर करून घेऊया सगळी आणि आता आपण ही बिर्याणी दम करायसाठी ठेवूया. तर मी याच्यावर झाकण ठेवलं होतं ताट आणि थोडंसं हेवी म्हणून हे ठेवलं होतं. तर आता इथे आपली बिर्याणी 10 मिनटानंतर मी याला काढून घेतलं होतं. तर 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपला राईस पण छान असा मोकळा झाला आहे आणि दम आलेली होती. तर इथे तुम्ही म्हणजे इथे आपण घेतला आहे सर्व करायला. तर इथे तुम्ही बघू शकता किती छान अशी सुटसुटीत ही झालेली आहे. तर वीरची तर ही फेवरेट आहे. जेव्हापासून मी ही घरी बनवायला लागली त्यापासून वीर दर हप्त्यामध्ये ही बिर्याणी बनवायला सांगतो. तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा. तर अशा सिंपल इझी रेसिपीसोबत भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.